आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। दरम्यान भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरातील दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात महाविकास आघाडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना रिंगणात उतरवण्याची तयारी केल्याची चर्चा आहे। आणि तसं झाल्यास या जागेवर आजी माजी गृहमंत्र्यात तुल्यबळ लढत होईल यात मुळीच शंका नाही। विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरू आहे। या अंतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पराभव करण्यासाठी फडणवीस यांच्या विरोधात महाविकास आघाडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे। नागपूरची दक्षिण पश्चिम विधानसभा जागा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा बालेकिल्ला मानली जाते। या मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस सलग 3 वेळा निवडून आले आहेत। 2009 मध्ये या मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून काँग्रेसला इथं एकदाही विजय मिळवता आला नाही। दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। या मतदारसंघातून ते सलग 5 वेळा निवडून आले आहेत। मात्र अद्याप भाजप किंवा महाविकास आघाडीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाहीये। गेल्या काही महिन्यांपासून राज्यात आजी माजी गृहमंत्री यांच्यात शाब्दिक लढत सुरू आहे। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून दोन्ही नेते एकमेकांविरोधात जोरदार ताशेरे ओढतायत। अशा स्थितीत या जागेवरून देशमुख आणि फडणवीस आमने सामने आल्यास तुल्यबळ लढत होण्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे।